तर बाबानो गोल्डन गेटला आलतो बघा अमृतसरला. या अमृतसरचं गोल्डन गेट नावानं चौक आहे इथं. मग काय आता इथनं पुढं जायचं म्हटलं, जम्मूच्या बॉर्डरला जायचं म्हटलं, मस्तपैकी सगळं बाजार तीन घ्यायचा म्हटलं. पोचलो बघा जम्मूच्या बॉर्डरला. इथं बाजार तीन घेऊया म्हटलं, सगळं किराणा गाडीतलं सगळं सामान तीन घ्यायचं होतं. पाण्याला पण रांडेजाला सगळं बूट आणि जर्किंग बिर्किंग सगळं घ्यायचं होतं. गाडीत गॅस टाकी तीन भरून घेतलो. पंपात आलो, डिझेल टाकलो. पंपवाल्यानं आम्हाला साबणं भेट दिला. मग काय तिथनं निघलो. हे पन्न्याला बघा सगळं बूट सॉक्स रांडाचा पहिल्यांदा आला ना, म्हणून सगळं घेतले एकदाच. सगळं घेतल्यानंतर ना तिथनं आलो पुढं. आपल्या गावातली कोल्हापुरातली भाऊ बंद गाठ पडलीत. असं बाहेर भेटल्यानंतर ना खरोखर भारी वाटते, मनापासून आभार आहे. मग काय एक खांब्या मी ऑलरेडी संपला होता. आता दुसरा खांब्या ओपन केला, कारण मी झोपणार होतो, पन्या गाडी चालणार होता. मग काय बाटली सील तोडलं. ओरिजिनल सील तोडायला केव्हा भेटते काय माहीत. मस्तपैकी 90 मारूया म्हटलं, पन्या आता टेकवणार होता सप्पई. म्हणून 90 मारून घेऊया, निवांत झोप लागते म्हणलं, अंगात गरमी पण होते निवांत. मस्तपैकी 90 बिंटी मारली मस्त. मग काय जेवायला बसलो सगळेजण. पुलाव राईस बनवलेला मस्तपैकी झणझणीत, चटणी तीन घालून पुलाव राईस खाव्या म्हटलं. लय काय करायचं नाही म्हटलं, लवकर जायचं म्हटलं. जेवायला बसल्यावर पाण्या रांडाचा मध्ये मध्येच गॅन चोदा लागलाय. मला म्हणतो दारू पिल्यानंतर ना लवकर मुताला आलं तरच किडनी चांगली असते, लवकर नाही मुताला किडनी बाद झाली असते. जाकी लावड्या म्हटलं, गॅन चोदा लावड्याच्या म्हटलं, बिंदा माझ्या म्हटलं, तुला मुतखाडा झालाय ते सांगेन झालाय. ह्या रांड्याला मुतखाडा झाला म्हणून याला लवकर मुताला येते. तर भावाने याच्या पुढचा ब्लॉग बघत राहा. त्यावर लाईक शेअर कमेंट आणि फॉलो करा.